वेलकम बॅक. या क्लासमध्ये आपण चर्चा करू पुढच्या टॉपिकवर. आतापर्यंत करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकलो. पहिल्यांदा चालू केलं होतं आपण पहिल्या क्लासपासून की करंट म्हणजे काय, चार्ज फ्लो होतो का होतो, कारण पोटेन्शियलचा डिफरन्स आहे. जिथं ज्या दोन पॉईंट्समध्ये पोटेन्शियलचा डिफरन्स आहे तिथं चार्ज फ्लो होणार. जर पोटेन्शियलचा डिफरन्स नसेल तर चार्ज फ्लो होणार नाही. अच्छा, चार्ज फ्लो पर युनिट टाइम तोच काय असतो, इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी बघितली, करंट डेन्सिटी बघितली, रेझिस्टन्स म्हणजे काय बघितला, ओहम्स लॉ बघितला. बरं, रेझिस्टन्सेस इन पॅरलल सिरीज साधे साधे एक्झाम्पल अगोदर आठवतात ते केले. त्यानंतर आपण बघितलं की रेझिस्टन्सचे कॉम्प्लिकेटेड कनेक्शन्स असतील तर ते सॉल्व्ह कसे करायचे, सिमेट्री वापरायची, पोटेन्शिओमीटर, लॅडर प्रॉब्लेम्स, पोटेन्शिओमीटर नाही, विटस्टोन्स ब्रिज, लॅडर प्रॉब्लेम्स, आणि बाकी सगळे पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन कसं करायचं त्याच्या मेथड बघितल्या, रिअरेंजमेंटच्या मेथड बघितल्या, सगळ्या बघितल्या. ओके, आता पुढे जाऊ, अजून पुढे जाऊ. त्यानंतर आपण अजून एक पॉइंट बघितला होता, तो म्हणजे केव्हीएल केसीएल. दोन लॉ बघितले आपण किर्चॉफचे. केसीएल काय होता, केसीएल वॉज नथिंग बट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. की कुठल्याही सर्किटमध्ये केसीएल काय सांगतो, सर्किटमध्ये कुठल्याही पॉइंटला चार्ज साठत नाही, जमा होत नाही, अक्युमुलेट होत नाही. का अक्युमुलेट कधी होणार, एका ठिकाणी अक्युमुलेट कधी होतं, साठून कधी राहतं. आता आपलं पोट अक्युमुलेट होतं ना, हे साठून का राहतं. इफ आय एम टेकिंग इन अलॉट, मी फार मास इनटेक करतोय पण आय एम नॉट एक्झरसाइजिंग, किंवा एक्सक्रीट जे होतंय किंवा एक्सरसाइज करतोय त्यातनं जे मास लॉस व्हायला पाहिजे ते होत नाहीये, देन अक्युमुलेशन. पण समजा जे अमाऊंट मी खातोय त्यात तेवढीच अमाऊंटच्या इक्वलंट मी एनर्जी स्पेंड करतोय वर्कआउटमध्ये, व्यायाम करतोय, देन देर इज नो अक्युमुलेशन ऑफ मास इन बॉडी. आय कॅन मेंटेन वॉट एव्हर शेप, बॉडी शेप वी हॅव, वी कॅन मेंटेन. ओके, अक्युमुलेट होतं कधी, एका पॉइंटला साठतं कधी, साठतं वेन वेन समथिंग अक्युमुलेट, येणारी गोष्टी आणि जाणाऱ्या गोष्टी त्या पॉइंटला, त्याच्यामध्ये रेशो जर विभिन्न असेल तर. भरपूर आलं आणि कमीच गेलं म्हणजे भरपूर साठलं, कमी आलं पण भरपूर गेलं म्हणजे इथे एकदम कमतरता, डेफिशियन्सी तयार झाली. ठीक आहे, फाईन. तर सर्किटमध्ये असं होत नाही. सर्किटमध्ये कुठल्याही जंक्शनला कितीही करंट, 1 2 3 4 इतके 4 करंट आले तर 4 करंटचं समेशन जितकं आहे तेवढं बाहेर जायलाही पाहिजे. हे केसीएल बघितलं आपण. त्यानंतर केव्हीएल काय बघितलं, एका सर्किट, कुठल्याही सर्किटमध्ये क्लोज लूप जर असेल तर क्लोज लूपमध्ये काय झिरो असतं, समेशन ऑफ सगळे आय आर आणि समेशन ऑफ सगळ्या व्ही पोटेन्शियल्स, पोटेन्शियल डिफरन्सेस जे सेल्स क्रिएट करतात ते व्ही, ह्या सगळ्याचं समेशन काय असतं तर झिरो असतं. तर आपण कन्व्हेन्शन बघितला, एक्झाम्पल्स बघितले, बरंच काय काय केलं. आता आज पुढे जाऊ आणि हे समजून घेऊ सेल म्हणजे काय. बघा, हा साधा एक रेझिस्टन्स आहे, हा रेझिस्टन्स आहे, रेझिस्टन्स कंडक्टर आहे, हा ह्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. मी ते फ्री इलेक्ट्रॉन्स कडे प्रेमाने बघतो आणि म्हणतो पळ. हा पळायला लागेल का, विल इट रन, नाही. करंट तयार होईल का, नाही. का, तुम्हाला म्हणलंय करंट फ्लो होण्यासाठी पोटेन्शियलचा डिफरन्स लागतो. नुसतं जर रेझिस्टन्स असेल तर या ठिकाणी 0 व्होल्ट, या ठिकाणी पण 0 व्होल्ट, देर इज नो डिफरन्स, काही कनेक्शनच नाहीये. बर, मग हे पोटेन्शियल सप्लाय करायचं काम करतं कोण, कोणीतरी केलं पाहिजे काम. बर, मग असं एक डिव्हाइस असतं त्याला काय म्हणतात, सेल, ज्याचा आपण सिम्बॉल असं दाखवतो, एक उभी दांडी आणि एक मोठी आणि एक लहान. आपण हे वापरत आलो ह्याच्या अगोदर, काही नवीन नाहीये, फक्त ह्याचे डिटेल्स बघूयात जरा. ओके, मी काय करतो, असा एक सेल याच्यात क्रिएट करतो. हा, आता ह्याला काय म्हणतो मी, सेल, सीई डबल एल, जे आपल्या बॅटरीमध्ये असतं ना, पेन्सिल सेल किंवा रिमोटमध्ये वगैरे, घड्याळामध्ये वगैरे असतं, दॅट इज सेल. ओके, हा सेल लावला तर या सेलनी काय काम केलं, या सेलनी या पोटेन्शियलला, या प्लेटला एक हायर पोटेन्शियल दिलं आणि या प्लेटला एक लोअर पोटेन्शियल दिलं. अरे बापरे, मग काय झालं, मग या कनेक्टर्स मध्ये जे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनला पोटेन्शियल डिफरन्स मिळाला ना, त्यांना पोटेन्शियल डिफरन्स मिळाला. मग इलेक्ट्रॉन जे आहे, इलेक्ट्रॉन्स म्हणतो बरं का, इलेक्ट्रॉन्स जे आहेत
ते इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये जे आहे ते इलेक्ट्रॉन कुठे अट्रॅक्ट होतील? इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह प्लेटला अट्रॅक्ट होतील. म्हणजे इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होतील? मी इलेक्ट्रॉन म्हणतोय बरं का. इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होतील? इलेक्ट्रॉन असे मूव्ह होतील, मायनस कडनं प्लसला जातील ना, इलेक्ट्रॉन प्लसला अट्रॅक्ट होतील. ओके, म्हणजे बघायला गेलं तर इलेक्ट्रॉनची मुवमेंट अशी आहे. पण ते तुम्हाला अगोदर सांगितलं मी, आपण इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शनला करंटची डायरेक्शन मानत नाही. इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहेत, आपण पॉझिटिव्हली चार्ज. आता जर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स जर असे जात असतील तर मला म्हणतात की पॉझिटिव्हली चार्ज असे जात आहेत. ऑब्व्हियसली का? बघा, हा मी आहे आणि अजून एक माणूस आहे कोणतरी, रुचा म्हणून. हा मी आहे. दुसरीकडे जावे, कोणते एक व्यक्ती आहे, माणूस आहे. मी काय करतो? मी जर याला -10 रुपये दिले, किती दिले? मी त्याला -10 रुपये देतो. आता -10 रुपये दिले असं जर म्हटलं, ह्याचा अर्थ काय? ह्याच्याकडे अगोदर 100 रुपये होते. मी ह्याला -10 दिले म्हणजे आता ह्याच्याकडे किती रुपये झाले पाहिजेत? 100 - 10 म्हणजे ह्याच्याकडे आता किती रुपये राहिले? 90 रुपीज. म्हणजे द्यायला तर मी म्हणतोय मी ह्याला -10 दिले, पण झालं काय? रिअलिटीमध्ये झालं काय? त्यांनी 10 मला दिले. हे कळतंय का? तसंच मी माझ्याकडनं निगेटिव्ह कोणाला तर देतोय म्हणजे त्याच्याकडनं पॉझिटिव्ह घेतोय, ह्याचा अर्थ असा होतो ना. मी ह्याला -10 रुपये दिले म्हणजे त्याचे 100चे 90 झाले आणि पैसे कुठे खाली पडले नाहीत ऑब्व्हियसली. तर ह्याचाच अर्थ काय? यांनी 10 रुपये ह्याला दिले, मला दिले, असं आहे ना. म्हणजे निगेटिव्ह एका दिशेने जाणं ह्याचाच अर्थ पॉझिटिव्ह दुसऱ्या दिशेने जाणं, अपोजिट दिशेने जाणं. हे तुम्हाला कळतंय? सेम थिंग. म्हणून इथे जे इलेक्ट्रॉन्स कुठनं कुठे फ्लो होत आहेत? निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्हला फ्लो होत आहेत. ही इलेक्ट्रॉनची मुवमेंट आहे. आणि इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटच्या एक्झॅक्टली अपोजिट असं मला म्हणता येईल का की पॉझिटिव्ह चार्ज असा फ्लो होतोय, निगेटिव्ह चार्ज असा फ्लो होतोय? तर मला असं म्हणता येईल का की पॉझिटिव्ह चार्ज आता उलटा फ्लो होतोय? चार्जची अमाऊंट तेवढीच आहे पण पॉझिटिव्ह. असं नाही की मी त्याला -10 दिले म्हणजे त्याच्याकडनं 100 रुपये कमी झाले, नाही. -10 दिले तर 10च त्यांनी मला दिलेत परत. पण अमाऊंट तीच आहे, फक्त काय झालं? साईन फ्लिप झालं. तर ह्याचा अर्थ काय? इलेक्ट्रॉन असे गेले म्हणजे पॉझिट्रॉन असे आले. पॉझिट्रॉन शब्द वापरू. पॉझिट्रॉन शब्द आपण जास्त यूज करणार आहे मॉडर्न फिजिक्समध्ये, रेडिओ ऍक्टिव्हिटी शिकणार आहे तेव्हा. पॉझिट्रॉन म्हणजे काय? इलेक्ट्रॉनचाच भाऊ, फक्त फरक कशामध्ये? साईन मध्ये. तो निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. मास तेवढं, बाकी सगळं तेच. अच्छा, आणि मला एक माहिती आहे की पॉझिटिव्ह चार्जची डायरेक्शनला मी काय मानतो? दॅट इज द डायरेक्शन ऑफ करंट. म्हणून आपण म्हणतो करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. तुम्हाला कळतंय? अच्छा, असं मग मला सांगा, हे काम केलं कोणी? सेलनी केलं. हे काम केलं कोणी? सेलनी केलं. अच्छा, तर आता हे होतं कसं तुम्हाला सांगतो मी. होतं कसं? आता पॉझिटिव्ह चार्ज इथं आला, पॉझिटिव्ह चार्ज इथं आहे. आता पॉझिटिव्ह चार्ज इथं मला सांगा, ह्याचे जर 0 व्होल्ट आहे, या प्लेटचं, छोट्या प्लेटचं व्होल्टेज 0 व्होल्ट आहे आणि या सेलचं पोटेन्शियल डिफरन्स हा ह्याने व्ही क्रिएट केला, तर या प्लेटचं किती झाला? व्ही झाला. आता हे होतं कसं बघा, थोडं मोठं काढतो सेल. काही नाही, फक्त डिस्टन्स लांब नेलं, बाकी काही नाही. तुम्हाला आता मध्ये मला काही दाखवता यावं म्हणून. या सेलची पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करायची कॅपॅसिटी किती आहे? तर व्ही आहे. अच्छा, बरं, त्याने क्रिएट केला पोटेन्शियल डिफरन्स. आता बघा, मी तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. कुठला चार्ज? इलेक्ट्रॉन म्हणत नाही मी, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो जुळवा भाऊ आहे ज्याला पॉझिट्रॉन म्हणतो. बरं, आपण पॉझिट्रॉन म्हणून चालवायचं का? लेट अस कॉल इट पॉझिट्रॉन. मी पॉझिट्रॉन आहे, या ठिकाणी आहे. माझं पोटेन्शियल किती आहे? माझं व्ही आहे. म्हणजे माझ्या अंगात व्ही ताकद आहे. मी व्ही ताकद चाललो, असं चाललो एकदम. इथं मध्ये माझं काय झालेलं नाही, कमी झालेलं नाही. व्ही काही कमी झालेलं नाही का? तर मध्ये रेझिस्टन्स नाही, इथपर्यंत आलो, एकदम इथपर्यंत व्ही आलो. व्ही ताकद आहे माझ्याकडे. जसं मी इथनं पुढे जाणार, असं काय लागलं? रेझिस्टन्स लागला. रेझिस्टन्स काय करतो? शक्ती खातो.
आपण बघितलेलं आहे एनर्जी खातो म्हणजे त्याच्याने काय होईल आणि एनर्जी कुठं जाते हीट लाईट साऊंड बीट इथे जे काय ऍप्लिकेशन अप्लायन्स आहे त्यात जाते नुसते कॉईल असतील तर ते कॉईल गरम होईल इथं बल्ब असेल तर त्यातनं लाईट गरम पण होईल लाईट पण निघेल वॉट एव्हर इथं बझर असेल तर बझल बॅ आवाज काढेल वगैरे तर ही एनर्जी कुठेतरी गेली मग काय झालं मी तो पॉझिटिव्ह होतो ना इथं आलेला एकदम असा हळू मी काय झालो वीक झालो कळतंय का जेव्हा हा इथं आला जेव्हा हा करंट इथं आला हा चार्ज जर जेव्हा इथं आला तेव्हा काय झालं याचं पोटेन्शियल व्ही होतं आता जर मी करंटची व्हॅल्यूला आय मानलं आय तर इथलं पोटेन्शियल झालं किती आपल्याला हे माहिती आता हे झालं किती व्ही मायनस आय आर झालं ना कमी झाला आय आर नी घटला माझा ताकद घटली पोटेन्शियल म्हणजे ताकद ना आपण म्हणतो ना एका मुलामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे ताकद जास्त आहे त्या मुलाची किंवा क्षमता जास्त आहे असं म्हणतो आपण चल माझी ताकद आय आर नी कमी झाली क्षमता आय आर नी कमी झाली ओके वीक झालो पुढे हा आता चार्ज इथं आलो इथं आलो आलो परत आलो परत इथनं इथं येईपर्यंत आता ठीक आहे या ठिकाणी डायरेक्ट झिरोच असल्यामुळे तर झिरोच होईल तर दुसरा काही हेच नाहीये आता या ठिकाणी आय आर ची व्हॅल्यू पण अशी होऊन जाईल की हे झिरो होऊन जाईल या ठिकाणी आय आर व्ही बाय आर ना व्ही मायनस व्ही झिरो होऊन जाईल म्हणजे या ठिकाणी काय झालं 0 व्होल्ट झाला या ठिकाणी किती होतं माझी शक्ती व्ही होती व्हीतनं असं 0 तर 0 आली अच्छा 0 आली इथं नाही त्याला मला काही शक्ती लागत नाही कारण काय रेजिस्टन्स ते आलो निवांत तिथं आलो आता इथं आलो इथं एकदम वीक तो चार्ज काय झाला एकदम असा एकदम मलूल होऊन कोमलून पडला अच्छा आता चार्ज इथं आला आता सेलमध्ये बघू काय होतं या सेलमध्ये लक्षात घ्या सेल कशी असते असं ते इलेक्ट्रोलाइट असतो ना इलेक्ट्रोलाइट असतो इथं तुमचा कॅथोड ॲनोड हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बघितलं असेल किंवा नसेल बघितलं तर इथून पुढे बघाल हा इलेक्ट्रोलाइट असतो दिस इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलाइट मी काय ह्याच्या फार डिटेल्समध्ये जात नाही आपला हा विषय नाही सेलच्या आत इथं केमिकल झोल काय होतो ह्याचा हा आपला विषय नाहीये आपला विषय आहे ह्याच्या बाहेर काय होतं त्याचा विषय आहे ठीक आहे त्यामुळे हे तुम्हाला केमिस्ट्रीच्या लेक्चर्समध्ये चांगलं कळेल ह्याच्या आत काय होतं ह्याच्यामध्ये असतं इलेक्ट्रोलाइट अच्छा ही एक कुठली कॉपर प्लेट आणि हे प्लेट काय ते झिंक प्लेट झिंक निकेल काय 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 तर कॉम्बिनेशन्स आहेत तुम्ही जर आपलं इव्हन मोबाईलची बॅटरी जर काढून बघितली तर त्याच्यात झिंक आणि काय निकेल आणि मला आठवत नाहीये 2 शब्द लिथियम बिथियम काय काय असतं ते रॉड्स असतात त्याच्यात कार्बन बोरॉन वगैरे तर हे रॉड असतात तर काय होतं याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स होत आहेत इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स आणि ह्याच्यामध्ये तुला जे सेपरेशन होतं आयन्सचे आयनायझेशन होतं आणि सेपरेट होतात आयन्स पॉझिटिव्ह आयनकडे जातात निगेटिव्ह जातात असं इथं इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होतात आणि या रिॲक्शन्समुळे काय तयार होतं या एका ठिकाणी एक पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो पोटेन्शियल तयार होतं आणि ते निगेटिव्ह पोटेन्शियल तयार होतं तुम्हाला कळलंय ह्याच्या डिटेल्स तुम्हाला नंतर तुम्ही बघता येईल तुम्हाला होतं काय इथं काहीतरी केमिकल झोल होतो आणि इथं असं टर्मिनलला या पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो अच्छा आता होतं काय आता हा चार्ज वीक चार्ज इथं आलेला आहे वीक चार्ज इथं आलेला आहे आता हा वीक चार्ज काय करतो हा चार्ज इथं आलाय ना बघा वीक चार्ज इथं आलाय पॉझिट्रॉन आपला पॉझिट्रॉन इथं आलाय तो इथं वीक होऊन आलाय असा आता काय होतो हा पॉझिट्रॉन इथनं इथं ट्रॅव्हल करतो आणि जोपर्यंत जेव्हा हा पॉझिट्रॉन बेसिकली नॉट नेसेसरीली असा तो यात मिक्स होतो आणि त्यातनं इथे येतो मी तुम्हाला समजण्यासाठी ही गोष्ट असे सिंपल करून सांगतोय हा पॉझिट्रॉन आता या प्लेटपासनं या प्लेटला आला आणि या प्लेटपासनं या प्लेटला येताना काय होतं त्याला एकदम ताकद येते परत कळतं तुम्हाला तो एकदम वीक झाला होता आणि इथनं येताना परत असं काय झालं परत तो या प्लेटला आला की परत त्याची व्ही ताकद झाली किती व्ही हा ह्याचा अर्थ व्ही असतो बरं आपण ह्या व्ही कडे परत येऊयात आय एम कमिंग टू दिस पण ताकद वाढली एवढं तर तुम्हाला कळतंय अच्छा तर ताकद वाढली आणि परत हा मग इथं परत जायला मोकळा झाला आपल्या म्हणजे हा इथनं इथं आला ना तो आर आर नाही काय ई आपला पॉझिट्रॉन इथनं इथं आला कळतंय अच्छा
समजा हे इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन याच्यात होत नसती, इलेक्ट्रोलाइट संपला किंवा याच्यात काहीतरी घोटाळा झाला, आपण त्याला काय म्हणतो, बॅटरी डिस्चार्ज झाली. बॅटरी डिस्चार्ज होणं म्हणजे काय, या बॅटरीची आता क्षमता राहिलेली नाहीये. काय करायची, या पॉझिट्रॉनला इथनं इथं आणायची आणि त्याला एनर्जी द्यायची. ही बॅटरीमध्ये क्षमता राहिलेली नाही. ओके, पण एक जनरल चांगली चार्जवाली चांगली फंक्शनिंग बॅटरी आपण घेतली तर हे असं होतं. आता एक मला सांगा, हा जसा इलेक्ट्रॉन, हा नॉन इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन, हा पॉझिट्रॉन जसा बाहेरच्या सर्किट मधनं जेव्हा गेला तेव्हा तो किती रेझिस्टन्स त्यांनी ओव्हरकम केला, त्याला किती रेझिस्टन्स ओव्हरकम करावा लागला बाहेरच्या सर्किटमध्ये. आता मला मला ह्याला म्हणून मी या सर्किटला म्हणतो एक्सटर्नल सर्किट. काय म्हणतो, एक्सटर्नल सर्किट. बर, एक्सटर्नल सर्किट मध्ये त्याला किती रेझिस्टन्स ओव्हरकम करावा लागला, कोणाला, पॉझिट्रॉनला, आर. व्हेरी गुड. पण मला सांगा, या पॉझिट्रॉनला इथं येण्यासाठी पण भरपूर झुंज मारावी लागली का, इथं कॉम्पिटिशन आहे आणि ह्याचा काहीतरी विरोध असेल ना. विरोध म्हणजे काय, इथं गर्दी आहे ना भरपूर आयन्सची, चार्जची, त्यातलं ते बिचारा पॉझिट्रॉनला मार्ग काढत जायचंय, एनर्जी घ्यायची, हे नो. तर या पॉझिट्रॉनला इथं पण काहीतरी झगडावं लागलं, काहीतरी रेझिस्टन्स, काहीतरी विरोध पत्करावा लागला. एकदम बाहेरच्या सर्किटमध्ये पण विरोध आर, आतल्या सर्किटमध्ये पण विरोध. त्याला सर्किट म्हणायला नको, पण सेलच्या आतमध्ये पण त्याला काहीतरी रेझिस्टन्स स्वीकारावा लागला की नाही लागला, तर येस काहीतरी लागला. ओके, तर त्या रेझिस्टन्सला समजा मी आर, स्मॉल आर म्हणलं, तर या स्मॉल आरलाच म्हणतात इंटरनल रेझिस्टन्स. इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल. कळतं तुम्हाला? अच्छा, आता हा बाहेरचा रेझिस्टन्स तरी माझ्यावर डिपेंड करतो. इथं मी एक फॅन काढून 10 फॅन बसवले तर हा आर मोठा झाला. बर, हा आर कोणावर डिपेंड करतो, तर हा आर बाहेरच्या फॅक्टरवर डिपेंड करत नाही. हा त्या बॅटरीची प्रॉपर्टी असते. ती जी बॅटरी आहे त्याची प्रॉपर्टी असते. दिस आर डिपेंड्स ऑन व्हॉट, आर डिपेंड्स ऑन, सगळ्यात पहिला नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट, हे इलेक्ट्रोलाइटचं नेचर काय आहे. दुसरं, एरिया ऑफ प्लेट्स डिप. या ज्या प्लेट्स ज्या बुडवलेल्या आहेत त्या प्लेटचा एरिया किती आहे. आणि अजून एक आहे डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट्स. अच्छा, या 3 गोष्टींवर हा आर डिपेंड करतो. आता ह्या 3 गोष्टी बदलल्या तर आर काय चेंज होतो, हे तुम्ही आपल्या त्याच्या सिलेबसच्या डिस्कशन मध्ये, फिजिक्स मध्ये ह्याचं डिस्कशन मायने नाहीये, आपल्याला त्याचं काय घेणं देणं नाही. मला फक्त आर तुम्हाला कसा आला कळला, आरचं रिझन कॉज कळला कसा आला. ओके, कदाचित यातल्या काही गोष्टी तुमच्या केमिस्ट्रीमध्ये होतील, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स असं या रिॲक्शन्सला नाव शब्द सुंदर. तुम्हाला कळतंय व्हॉट इज इंटरनल रेझिस्टन्स. बघा, एक्सटर्नल रेझिस्टन्स बाहेरचा रेझिस्टन्स, इंटरनल रेझिस्टन्स हा सेलच्या आतला रेझिस्टन्स. अच्छा, म्हणजे आता मला सांगा, या सेलला या ई ला काहीतरी एनर्जी द्यायची आहे. म्हणजे मला एक गोष्ट सांगा, सेलचं फंक्शन काय लिहू मी, व्हॉट इज फंक्शन ऑफ सेल. सेलचं फंक्शन काय, सेल इट मेन फंक्शन सप्लाइज एनर्जी. सेल काय करतं, सप्लाय करतं, एनर्जी सप्लाय करतं. ओके, सेल चार्ज सप्लाय करतं का, नाही. किंवा असं म्हणू, सेल चार्ज क्रिएट करतं का, तर नाही. चार्ज कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, हे लक्षात घ्या कधी. चार्ज, total charge in the universe remains constant. This is law of conservation of charge. सेल काय करतं, चार्ज क्रिएट करतं, नाही. सेल एनर्जी क्रिएट करते, नाही, क्रिएट नाही करत. सेल एनर्जी सप्लाय करते सर्किटला. मग ती एनर्जी घेते कुठनं, यांच्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्सची जी हीट आहे
the heat of separation of ions वगैरे, that is utilized, that is converted into potential difference. पोटेन्शियल आणि या पोटेन्शियलचा डिफरन्समुळे ती एनर्जी त्याला, म्हणजे बेसिकली सेल काय करतं, सप्लाय एनर्जी. ओके, किंवा मला असं म्हणता येईल, सेल सप्लाय एनर्जी इन फॉर्म ऑफ potential difference across its terminals. ओके, बर, बघा कळतंय मला, सेल एनर्जी सप्लाय करतं. आता मला सांगा, या सेलनी या पॉझिट्रॉनला फक्त तेवढीच एनर्जी दिली, केवढी, ज्याच्यानी हा पॉझिट्रॉन फक्त या आर ला ओव्हरकम करून इथं येईल, तर चालेल का? तर काय होईल, हा पॉझिट्रॉनला तितकीच एनर्जी मिळाली, फक्त याला ओव्हरकम करायची मिळाली, म्हणजे हा पॉझिट्रॉन इथनं निघेल, असा गोल्फवर इथं येऊन थांबून बाद जाईल. मग करंट कंप्लीट होणारच नाही. तुम्हाला कळतंय, करंट कंप्लीट होणार नाही, कारण हा पॉझिट्रॉन इथं पण यायला पाहिजे ना. ओके, तर तशी एनर्जी सफिशियंट होणार नाही. म्हणजे या सेलला त्याला एनर्जी किती द्यावी लागेल, त्या चार्जला, त्या पॉझिट्रॉनला चार्जला किती द्यावी लागेल एनर्जी? या सेलला त्याला इतकी एनर्जी द्यावी लागेल की तो एक्सटर्नल रेझिस्टन्स ओव्हरकम करेल प्लस इंटरनल पण करेल. हे विसरून चालायचं नाही. हे कळतं तुम्हाला? ओके, कळतंय? म्हणजे समजा मला इथं यायला 10 रुपये लागतायत आणि इथनं इथं यायला 1 रुपये लागतायत. मी त्या मुलाला फक्त 10 रुपये दिले, मी समजा त्याला 8 रुपये दिले, 8 रुपये 8. इथं तर राहायला 10 रुपये लागतात ना, आणि इथं यायला 1 रुपया लागतो, इथनं इथं यायला 1 रुपया लागतो, आणि इथनं इथं जायला ह्याच्या अक्रॉस जायला 10 रुपये लागतात. पण मी त्याला दिले 8च रुपये दिले. 8 रुपये ह्याच्यातनं जाऊ शकत नाही आणि ह्याच्यातनं जाऊ शकत नाही, काही कामाचं नाही, तिथेच बस गपचूप. मी जर त्याला 10च रुपये दिले, तो फक्त एवढं ओव्हरकम करण्यासाठी त्याला पैसे आहेत त्याच्याकडे, पण हे ओव्हरकम करायला पैसेच नाहीयेत. प्रॉब्लेम कळतोय? मला जर वाटत असेल की या चार्जनी, या माणसानी सगळं जावं, तर त्याला मला 10 रुपये पण द्यावे लागतील आणि 1 रुपया पण द्यावा लागेल, मग त्याला 11 रुपये द्यावे लागतील मला. पण मी त्याला दिले 11 रुपये, त्या 11 रुपयातला 1 रुपया इथंच खर्च झाला, म्हणजे बाहेर अवेलेबल किती आहे? 10च रुपये. तुम्हाला हे कळतंय का? बघा, ही कन्सेप्ट करणं गरजेची. म्हणजे एखाद्या सेलचं काम काय असतं? सेलचं काम हे झालं सप्लाय एनर्जी, बट सप्लाय एनर्जी फॉर व्हॉट? सप्लाय एनर्जी इन फॉर्म ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज व्हेरी गुड, टू ओव्हरकम बोथ एक्सटर्नल रेझिस्टन्स अँड इंटरनल रेझिस्टन्स. कळतंय? येस. ओके, म्हणजे आणि या एनर्जीला म्हणतात इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, प्रेमाने आपण ह्याला म्हणतो EMF. त्याला काय म्हणतो? EMF. व्हॉट इज EMF? बघा डेफिनेशन, बघा EMF ची डेफिनेशन काय? EMF is amount of work done by the cell to overcome amount of work done by the cell to carry on or to take unit charge. किती charge? Unit charge once through the external circuit and internal circuit. परत मराठीमध्ये EMF काय आहे? EMF या सेलनी केलेलं, या सेलला करावं लागलेलं काम, कार्य लक्षात घ्या. इथं EMF आपण फोर्स जरी शब्द वापरला असेल तरी हा फोर्स नाही. EMF इज नॉट फोर्स. तिथे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असा शब्द तिथं आलेला आहे, पण EMF इज नॉट अ फोर्स. EMF इज बेसिकली एनर्जी. EMF इज बेसिकली एनर्जी पर युनिट चार्ज. बघा, म्हणूनच सांगतो तुम्हाला केअरफुली. व्हॉट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ अ सेल is defined as amount of work needed to be done by the cell to take unit charge once through
एक्सटर्नल सर्किट अँड इंटरनल सर्किट. लिहून घ्या हे वाक्य. कळतंय का? ओके. तर म्हणजे ईएमएफ आता मला काय लिहिता येईल? व्हॉट इज ईएमएफ? इट इज वर्क डन टू ब्रिंग युनिट चार्ज ना, म्हणजे वर्क अपॉन क्यू. म्हणजे ईएमएफचं डायमेन्शन काय झाली? जूल पर कुलम. म्हणजे हा फोर्स तरी नाहीये फॉर शुअर. ईएमएफ इज नॉट फोर्स. हे सगळे मी जे शब्द बोलतोय, जे तुम्हाला वाटतायत हे इम्पॉर्टंट बोलले सर, लिहून घ्यावं. बरं लक्षात घ्या, काही काही गोष्टी समजून सांगताना मी तुम्हाला उदाहरणं सांगतो. तर फॉर एक्झाम्पल 10 रुपये दिले, हे केले, हे सगळी उदाहरणं झाली. तुम्हाला हे उदाहरणं लिहून घ्यायची गरज नाही. ओके. पण त्यातलं कन्क्लुजन काय आहे? ते कन्क्लुजन तुम्ही नक्की लिहून घ्या. कमीत कमी आतापर्यंत जे काय बडबड केली, तुमचं कमीत कमी एक अर्ध पेज तरी त्यात लिहून व्हायला पाहिजे. झाला असेल तर बघायचं. जूल पर कुलम. ओके. आणि मला माहिती आहे जूल पर कुलमलाच आपण प्रेमाने व्होल्ट म्हणतो. व्होल्ट म्हणजे दिस इज, ह्याचं पण युनिट काय आहे? व्होल्ट. ईएमएफ. अच्छा. पण आतापर्यंत तर आपण सेलला सगळे व्ही 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 लिहित होतो. बघा काय होतं. आता हा जो ईएमएफ आहे, या सेलनी ईएमएफ जनरेट केला. बर, सेल जनरेट केला म्हणजे किती? आता समजा ह्याचं पण युनिट व्होल्टच आहे ना. बघा आता या सेलचा ईएमएफ जर ई असेल, या सेलचा ईएमएफ किती आहे? ई असेल, तर या प्लेटचं पोटेन्शियल किती आहे? 0. म्हणजे बेसिकली या सेलनी, आणि हा समजा युनिट चार्ज आहे, हा युनिट चार्ज आहे, तर या सेलनी या युनिट चार्जवर किती त्याला वर्क करावं लागलं? ई एवढं वर्क करावं लागलं. बरं, त्यांनी याला ई एनर्जी दिली. पण मला सांगा ती ई एनर्जी अख्खी ईच्या ई इथे अवेलेबल आहे का? तर नाही. अख्खी ईच्या ई इथे अवेलेबल नाही. बरं, आता हे अजून चांगलं करण्यासाठी मी काय करतो बघा. तुम्ही हे लिहून घेतलं असेल तर पुढे बघू. मी काय करतो, आता तुम्हाला जे म्हणलंय की या सेलच्या आतमध्ये एक इंटरनल रेझिस्टन्स आहे, मी एक काय करतो, हा रेझिस्टन्स इथं लावून टाकतो. हा रेझिस्टन्स जो स्मॉल आर होता ना, स्मॉल आर काय आहे? इंटरनल रेझिस्टन्सच आहे. ओके. हा इंटरनल रेझिस्टन्स मी ह्याच्या बेसिकली हा इथं नाहीये, रिअल लाईफ मध्ये इथं नाहीये, इथं असं कुठं लाईट फॅन बसवलेला नाहीये. हा रेझिस्टन्स याच्या आतलाच रेझिस्टन्स आहे. पण आपल्याला चांगलं डिनोट करता यावं, आपल्याला कळावं आपण काय करतोय, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी म्हणून मी काय करतो, हा आर रेझिस्टन्स इथं लावून टाकतो. तुम्हाला हे कळतंय का? हा, आता ह्याला काय म्हणतात? इंटरनल रेझिस्टन्स. याचा अर्थ समजा या बॅटरीने जनरेट काय केलं बघा, या बॅटरीने समजा आय करंट जनरेट केला, म्हणजे इथलं पोटेन्शियल 0 व्होल्ट जनरेट केलं आणि इथलं पोटेन्शियल ई व्होल्ट जनरेट केलं. किती केलं? ई केलं. अच्छा, ई केलं, बरोबर. आता ई केलं, पण मला सांगा हे ई कुठं कुठं खर्च होईल? फक्त याच्या क्रॉसच खर्च होईल? याच्या क्रॉसच खर्च होईल का अजून कुठं खर्च होईल? नाही. तर याच्या क्रॉस तर होणारच होणार, पण याच्या क्रॉस सुद्धा होणार. हे तुम्हाला कळतंय का? म्हणजे आता हा जो या दोघांमधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे ई व्होल्ट, हा या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स जो ई व्होल्ट आहे, हा डिफरन्स आता याला कंबाइंड मी काय म्हणतो? सेल. ह्याला कंबाइंड मी काय म्हणतो? सेल. म्हणजे सेलचं रिअल ऍक्च्युअल करेक्ट डिस्क्रिप्शन असं नसतं. आपण आतापर्यंत असं ड्रॉ करत आलोय, हे आपण का करतोय? आपण हे सगळं एकत्र मिळून असं आहे. म्हणजे या ई मधलं थोडं याच्यात खर्च झालं आणि ह्याच्यात खर्च झाल्यानंतर जे काय उरलं त्याला मी काय म्हणतो? व्ही म्हणतो. म्हणजे हा पोटेन्शियल आता हे किती झालं? व्ही. आणि हे जर 0 असेल तर कळतंय? मग आतापर्यंत मी जे म्हणत होतो अशी सेल ड्रॉ करत होतो ना, कालपर्यंत मी हेच करत होतो. ड्रॉ कसं करत होतो? असं सेल दाखवत होतो आणि इथं मी 0 व्होल्ट घेत होतो आणि इथं समजा ह्याचं जर 5 व्होल्ट ह्याची बॅटरी आहे म्हणत होतो, त्याची पोटेन्शियल कॅपॅसिटी आहे सेलची, तर मी हे 0 व्होल्ट घेत होतो आणि हे 5 व्होल्ट घेत होतो. असंच करत होतो ना मी आपण आतापर्यंत. हा, आता जेव्हा मी हे असं दाखवतो ना, तेव्हा मी बेसिकली हे असं अख्खी फॅमिली मी असं दाखवत असतो. म्हणजे जेव्हा मी फक्त इथं हे पोटेन्शियल डिफरन्स
ह्याचा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स जो आहे त्याला V म्हटलं तर हा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स या दोघांना इन्क्लूड करून आलेला असतो. तुम्हाला कळतंय? मग सेल जे ओरिजिनली सेल जे बनवते ते V नसतं, ते E असतं. सेल जे ओरिजिनली बनवतं ते काय असतं? E असतं. त्या E मधला थोडी एनर्जी त्याच्या इंटरनल रेझिस्टन्स मध्ये खर्च होते आणि उरली सुरली किती असते? हा, इथं खर्च झाल्यानंतर किती पोटेन्शियल डिफरन्स शिल्लक राहिला तो असतो 0V. तुम्हाला हे कळतंय का? ओके, तर हे लिहून घ्या. आणि तुम्हाला लिहायचं काय एक्झॅक्टली कळत नसेल तुम्ही मराठीत लिहा. मी शब्द जे बोलतोय त्यातलं तुम्हाला इम्पॉर्टंट एखादं वाक्य वाटलं पॉज करा व्हिडिओला, ते वाक्य लिहून घ्या, मराठीत लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला ते काही भाषेची भांडण करायचं नाही. ओके. मग ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार बघा. हे झालं कन्सेप्ट लेवलवर. आता कॅल्क्युलेशन कसं करतो. आता एक काम करू आपण, हा जो R आहे ना तो मी R इथं न दाखवता इथं दाखवतो. काही नाही विशेष, काही नाही केलं मी. इट्स ओके. बघा आता करंट तरी असा फ्लो होतोय. बर, आपण आपली जुनी मेथड वापरू. यातलं या पॉईंटचं पोटेन्शियल 0 व्होल्ट, या पॉईंटचं पोटेन्शियल 0 व्होल्ट. या प्लेटचं पोटेन्शियल किती आहे? E. या प्लेटचं पोटेन्शियल किती आता? E आहे. अच्छा, E. पण करंट असा फ्लो होतोय म्हणजे याचं पोटेन्शियल किती आलं? याचं पोटेन्शियल ह्याला आता V म्हणतोय ना मी, पण हे पोटेन्शियल किती असतं? E न करंट जातोय ना असा, I करंट असं जातोय म्हणजे E मधनं काय मायनस झालं पाहिजे आपल्याला माहितीये? IR. IR ड्रॉप झाला ना म्हणजे, आणि त्यात E मधनं IR ड्रॉप झाल्यानंतर त्याला V शिल्लक राहिला. म्हणजे मी काय म्हणतोय तर V इज इक्वल टू E मायनस IR. R स्मॉल घ्या. तुम्ही इतर रेजिस्टन्स घेतला काही प्रॉब्लेम नसता झाला. इट वुड हॅव बीन सेम थिंग. फक्त तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी तिथं घेतला रेजिस्टन्स. नेव्हर माइंड. ओके, दिस इज अ रिलेशन बिटवीन E आणि V. आतापर्यंत मी जे V घेत होतो, याच्या अगोदर तुम्हाला E शिकवायच्या अगोदर जेव्हा मी V घेत होतो तेव्हा मी हे V हे असं सगळं झोल करून V घेत होतो. मग त्यात झोल तर इन्क्लुडेड आहे. हा, ओके. नाउ कम बॅक. आता ह्याच्यावर मला E काय कळतं? ठीक आहे, E इज इक्वल टू, लेट मी जस्ट आणि E इक्वल टू I अपॉन R ना. सॉरी, हे काहीतरी बोलतो ना. अजून एक पॉइंट असा आहे की मला एक सांगा, हा जो E आहे, दिस E इज अ प्रॉपर्टी ऑफ द सेल. हे फार इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे, लक्षात घ्या. E इज अ प्रॉपर्टी ऑफ सेल. व्हेरी इम्पॉर्टंट. याचा अर्थ काय? E इज इंडिपेंडेंट. ओके, मी तुम्हाला सांगतोय E इज इंडिपेंडेंट ऑफ एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ R, कॅपिटल R. हा, स्मॉल r आणि कॅपिटल R मध्ये गल्लत नका करू. स्मॉल r म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स, कॅपिटल R म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स. ओके, म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स कितीही असू दे, हा 10 ओम असू दे, 100 ओम असू दे, 1,00,000 ओम असू दे, E डिपेंड करतं का? नाही. हे तर जर या बॅटरीचा E जर 50 व्होल्ट असेल तर हा 50 व्होल्टच राहणार. हा याच्यावर डिपेंड करणार तर नाही. ओके, बघा, E इज इंडिपेंडेंट ऑफ R. मग दुसरी काय आहे अपोजिट? V इज डिपेंडेंट ऑन R.
V इज डिपेंडेंट ऑन कॅपिटल आर. हा बाहेरच्या रेझिस्टन्सवर कोण डिपेंडेंट आहे? ई का व्ही? तर व्ही. ई डिपेंडेंट नाहीये, व्ही डिपेंडेंट आहे. कसं काय? बघा ना, व्ही इज इक्वल टू आय आर. आपण म्हणतो ना व्ही इज इक्वल टू आय आर. जर हा आर वाढला तर व्ही पण वाढणार, आर कमी झाला तर व्ही कमी होणार. तुम्हाला हे कळतंय? पण हा आर वाढला किंवा कमी झाला, काहीही झालं तरी ई मध्ये फरक पडणार नाही. तुम्हाला कळतंय? ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळं नोट डाऊन करून. आपण अजून एक बघतोय, ते म्हणजे काय? ते म्हणजे काय? मला एक सांगा. या केसमध्ये याला काय म्हणतात? दिस इज कॉल्ड एज डिस्चार्जिंग बॅटरी, डिस्चार्जिंग सेल. डिस्चार्जिंग सेल. मला सांगा, सेलचे दोन फंक्शन्स आहेत ना, एक म्हणजे डिस्चार्ज होणं आणि दुसरं फंक्शन काय? चार्ज होणं. दुसरं फंक्शन चार्ज होणं. ओके, दुसरं आहे चार्जिंग सेल. म्हणजे चार्ज होणारी सेल आणि ही डिस्चार्जिंग सेल, म्हणजे हे डिस्चार्ज होणारे सेल. मला एक सांगा, मला एक सांगा, या ही आता सगळ्या सेल्स या चार्जेबल असतात का? तर नाही. आपण ज्या रिमोट मध्ये वापरतो, पेन्सिल सेल जी असते रिमोट मध्ये वापरणारी, यू कॅन जस्ट शो यू हिअर. आता मला हे माहित नाहीये की ही डिस्चार्ज किंवा चार्जेबल आहे का? नाहीये, ही चार्जेबल नाहीये. तर अल्कलाईन बॅटरी, ह्याच्यावर काय 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 दिलेलं आहे. आणि 1.5 व्होल्ट त्यांनी काय दिलेलं आहे? ह्याचं 1.5 व्होल्ट. आता हे 1.5 व्होल्ट दिलेलं आहे, ते काय आहे? ई आहे का व्ही आहे? तर ते आहे व्ही. ते काय आहे? व्ही. म्हणजे ते काय, त्यांनी याचा इंटरनल रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करून दिलेला आहे. आता ही बॅटरी, ही जी सेल दिसतीये, ही सेल आहे. ही सेल दोन प्रकारच्या सेल आहेत. साध्या सेल असतात, 10-15 रुपयाला मिळतात. तर त्या सेल्स फक्त वन वे असतात, त्या फक्त डिस्चार्ज होतात, त्या परत चार्ज होत नाहीत. हे डिस्चार्ज झाले तर काही नाही, कचऱ्यात फेकून द्यायचे. हे झाल्या वन टाईप ऑफ सेल. का असं फरक पडतो? आणि ज्या सेल चार्जेबल असतात त्या महाग असतात ना, त्या महाग असतात. ज्या चार्जेबल असतात त्या तुम्ही त्या सेलचा चार्जर असतो त्यात लावून परत ते चार्ज करून परत वापरू शकता. तर हा फरक कुठे पडतो? तर तुम्हाला मगाशी दाखवलं जे आहे, मी मगाशी तुम्हाला दाखवलं, दोन प्लेट्स इलेक्ट्रोलाइट मध्ये बुडवलेल्या आहेत. तर काय होतं, जी साधे सेल असते, फक्त डिस्चार्जिंग सेल असते, त्याच्यामधल्या ज्या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन असतात त्या रिव्हर्सिबल नसतात. त्या सगळ्या वन वे रिएक्शन असतात. दे आर नॉट रिव्हर्सिबल रिएक्शन्स. पण जी सेल चार्ज पण होऊ शकते, डिस्चार्ज पण होऊ शकते आणि परत रिचार्ज सुद्धा होऊ शकते. तर त्याच्या सेलमध्ये या बघा ना, या रिएक्शन जर त्यांनी उलट्या केल्या, रिएक्शन त्यांनी रिव्हर्स केल्या, तर ती परत चार्ज होईल. बॅटरी सेल स्वतः चार्ज होईल. हो की नाही? ओके. आता ह्याचे अगेन डिटेल्स तुम्ही केमिस्ट्रीमध्ये, इलेक्ट्रोकेमिकल सेल्स वगैरे असं तुम्हाला तुमचं होईल. बघा, आता ही सांगा, ही बॅटरी कुठली आहे? ही सेल, बॅटरी नको, ही सेल डिस्चार्जिंग सेल आहे ना. म्हणजे आता माझ्या मोबाईलमध्ये मला सांगा, आता मोबाईल चार्ज होत नाहीये, आपण चार्जिंग करत नाहीये, हा मोबाईल चालू आहे. ओके, आता चालू मोबाईल मधली जी सेल आहे, ह्याच्या आतले जे सेल आहे, ती सेल काय करते? चार्ज होतीये का डिस्चार्ज होतीये? ती डिस्चार्ज होतीये ना स्वतः. ती स्वतः डिस्चार्ज होतीये सध्या. बरं, म्हणजे या मोड मध्ये चालू आहे. ओके. आणि मी जर चार्जिंगची वायर तर मागे कनेक्ट केली, तर आता ती सेल कशी होईल? चार्जिंग होईल. म्हणजे ती चार्जेबल सेल आहे. ओके, म्हणजे काय होतं, ती रिएक्शन एकदम उलट होतात. आता इथे बघा काय होतं याच्यामध्ये. किती सेल आहे? हा तो त्याचा इंटरनल रेझिस्टन्स आहे आर, हे त्याचं ई आहे. आणि या टोटलला मी काय म्हणतो? व्ही म्हणतो ना. या टोटलला मी म्हणतो व्ही. ओके. आता याला व्ही. आता इथं डिस्चार्ज होत होता. आता मी काय करतो? आता मी या रेझिस्टन्सला काढून एक मोठी बॅटरी लावतो. मी काय करतो? हायर पॉवरची बॅटरी लावतो.
बॅटरी म्हणजे काय? बेसिकली बॅटरी आणि सेलमध्ये एक फरक असा आहे, सेल म्हणजे एकच, म्हणजे एकच तो इलेक्ट्रोलाइट आणि एक कॅथोड एक एनोड, दोन रॉड्स, दॅट इज वन सेल. अशा जर मल्टिपल सेल मी एकत्र कनेक्ट केल्या, मल्टिपल सेल, वन ऑर मोर सेल, ओके, तर त्याला काय म्हणतो? नाव दिस इज अ बॅटरी. म्हणजे बॅटरी म्हणजे काय असतं? बॅटरी इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. ही झाली बॅटरी. बॅटरी आणि सेलमध्ये याच्यापेक्षा वेगळा फरक काही नाहीये. ओके, तुम्ही जर तुमच्या ट्रक गाडीची म्हणजे फोर व्हीलरची किंवा इव्हन बाईकची बॅटरी काढली आहे, त्याचे डब्बा असतो ना मोठा ठोकळा, जोड असतो एकदम, तो काढली बॅटरी, त्याच्यामध्ये असे बरेच असं होल्स असतात, त्यात तुम्ही पाणी घालता, डिस्टिल वॉटर घालावं लागतं त्याच ठिकाणी. तर बघा, तर ते म्हणतात बॅटरी. आता या ठिकाणी काय होतं, मी काय केलं, या एक्सटर्नल रेझिस्टन्सला काढून त्याला रिप्लेस कशाने केलं? एका बॅटरीनी, हायर बॅटरीनी, ज्याचा आउटपुट ज्याचं जास्त आहे, व्ही फार जास्त आहे. आता काय होईल, ही जास्त असल्यामुळे आता करंट असा फ्लो होणार नाही, करंट आता असा उलटा फ्लो होईल, डायरेक्शन चेंज झाली ना करंटची, म्हणजे आता असा करंट फ्लो होईल. अच्छा, म्हणजे आता हे जर पोटेन्शियल जर व्ही आणि हे ओ मानलं मी, ओ नाही झिरो मानलं, आता काय होईल मला सांगा? आता हा व्ही म्हणजे करंट असं चाललाय ना, म्हणजे आता काय होईल, हे व्ही मायनस आय आर, आणि हे हे इथलं ई ना आणि इथलं झिरो ना, म्हणजे इथलं पोटेन्शियल व्ही. तर आता बघा ना, करंट असं चाललंय ना, म्हणजे व्ही हायर झाला, आता व्ही इथनं आय आर कमी झाला, म्हणजे काय उरला? ई. म्हणजे व्ही बिकम्स ई प्लस आय आर, व्ही बिकम्स ई प्लस आय आर. ओके, बघा उलट झालं. बरेच लोक डोळे झाकून पाठ करतात. तुम्हाला काय सांगतो पाठ, बऱ्याच पुस्तकांमध्ये पण तुम्हाला मिळेल की व्ही इज ऑलवेज लेस दॅन ई, असं बरेच पब्लिक पाठ करतं. पण मला सांगा, या ठिकाणी व्ही छोटा आहे ना, कारण ई मधनं आय आर सबट्रॅक्ट केल्यानंतर व्ही शिल्लक राहिला, बरोबर आहे या ठिकाणी. पण हे शक्य आहे कधी? फक्त डिस्चार्ज होणाऱ्या सेलमध्ये. जर सेलचं चार्जिंग होत असेल तर काय इथं काय येईल? इथं व्ही इज ग्रेटर दॅन ई. हे तुम्हाला कळतंय का? इथं व्ही इज ग्रेटर दॅन ई. बघा, म्हणजे व्हीतनं थोडा भाग कट केला तर ई शिल्लक राहिला. तुम्हाला माहितीये? तर हे ह्याच्यात थेरॉटिकल क्वेश्चन्स पण विचारले जाऊ शकतात की फक्त त्याच्यात कसं केलं बघा, डिस्चार्जिंग मध्ये काय केलं, ही सेल बाहेरच्या एक्सटर्नल लोडला कनेक्ट केली, इथं लोड, ह्याला लोड म्हणतात, लोडला लावली. आता काय केलं, इथं लोडला काढून इथं हायर बॅटरी लावली, म्हणजे आता ही ह्याला रिचार्ज करते. म्हणजे नाव दिस सेल इज द जनरेटर ऑफ द चार्ज अँड नाव दिस सेल इज लोड. म्हणजे ही लोड झाली, ही त्याला लोड हे करते. नाव दिस इज लोड. इथं हा लोड आहे, इथं हा लोड आहे. तुम्हाला कळतंय? म्हणजे इथं सेल तर डिस्चार्ज होती, तर स्वतः चार्ज होती. हे सगळं परत छान लिहून घ्या. आणि डोळे झाकून बाय जस्ट डोळे झाकून असं म्हणायचं नाही कधी की व्ही लेस दॅन ई. बऱ्याच पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल की असं वाक्य दिसेल, जे सिंपल पुस्तकं सिंपल केटर करतात नीडला, ते की पोटेन्शियल, टर्मिनल पोटेन्शियल व्होल्टेज डिफरन्स इज लेसर दॅन ईएमएफ. ठोकून दिलं नाही, हे दरवेळेला होत नाही, हे फक्त डिस्चार्ज होणाऱ्या सेलमध्ये होतं. चार्जिंग झालं की हे उलट असतं, आउटपुट इज ग्रेटर, म्हणून तो चार्ज झाला. कळतंय? हे लिहा. चला पुढच्या सब टॉपिक कडे वळू. टॉपिक कडे कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. चला, सेल म्हणजे काय मला कळलं. आता कॉम्बिनेशन बघू. बघ, कॉम्बिनेशन म्हणजे मी कधीही सेलचा जर ई दाखवत असेल, असं म्हणत असेल की या सेलचा ईएमएफ ई असेल आहे, तर मला दरवेळेला काय दाखवावं लागतं? इंटरनल रेझिस्टन्स पण दाखवावा लागतो. नुसतं ई आहे असं सोडून चालतं का? तर नाही चालत. नाही तर तुम्हाला जर इंटरनल रेझिस्टन्स दाखवायचा नसेल तर ई दाखवणं नका, व्ही म्हणा. म्हणजे व्ही हा इन्क्लूड होतो ई आणि आय आर. बघा, कॉम्बिनेशन ह्याचे पण दोन कॉम्बिनेशन पडतात. एक आहे सिरीज आणि दुसरं आहे पॅरलल. बघूयात वन बाय वन. सिरीज कॉम्बिनेशन. अच्छा, हा एक सेल, दुसरे सेल, तिसरे सेल, एन सेल्स.
डॉट 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 एन सेल्स. मग काय म्हणू याला मी, याचा EMF E1 R1, E2 R2 आणि EN RN. N सिरीज जर EMF मी सिरीज मध्ये जोडले तर मला एक सांगा, असं मला म्हणता येईल का? मग अशी आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे, सिरीज मध्ये मी सगळ्या गोष्टी एकत्र करू शकतो. मग मी काय करतो, आय राईट दिस ॲज, हे काय लिहितो, असं ड्रॉ करू का मी याला, किंवा 1 2 नंतर डॉट 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 एन आणि असं करू बघा. म्हणजे हा काय झाला, E1 E2 आणि हा EN, हा काय झाला R1 R2 RN. काही नाही, फक्त त्यांना सगळे सेल्स नाही तर घेतले आणि इंटरनल रेजिस्टन्सेस नाही तर घेतले, असं ड्रॉ केलं मी. बघा आता मला सांगा हे किती आहे, हे काय आहे. याला जर मी एकाच सेलने रिप्लेस करायचं झालं, एकाच सेलने रिप्लेस करायचं झालं, से E इक्विव्हॅलंट, आणि या सगळ्या रेजिस्टन्सेसना एकाच सेलने रिप्लेस करायचं झालं, एकाच रेजिस्टन्सने रिप्लेस करायचं झालं, त्याला काय म्हणतो, आर इक्विव्हॅलंट. ई इक्विव्हॅलंट आणि आर इक्विव्हॅलंट. अच्छा, तर ई आणि आर ची व्हॅल्यू किती आहे बघा. हिअर ई इक्विव्हॅलंट इज नथिंग बट समेशन ऑफ ऑल ई, वेल ई इज गोइंग फ्रॉम 0 to n. सगळ्यांना समेशन करतो मी सिंपल. आणि आर इक्विव्हॅलंट पण काय झालं, याचा आर इक्विव्हॅलंट ना सिरीज मध्ये किती होत असतं, आर इक्विव्हॅलंट R1 + R2 + R3 + R4. इथं काय असतं, E1 + E2 + E3 + E4 डॉट 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 EN समेशन केलं. म्हणून आर इक्विव्हॅलंट पण काय लिहितो मी, इज इक्वल टू समेशन ऑफ ऑल आर आय, जर आय ची व्हॅल्यू 0 पासून n पर्यंत व्हेरी होत असेल, असं लिहितो ना समेशनच्या टर्म्स मध्ये मी. बघा ओके, हे कळतंय का? आता हे EI काय असतं, व्हॉट इज दिस, दिस इज नथिंग बट E1 + E2 + त्यानंतर डॉट 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 EN ना, आणि हे काय असतं R1 + R2 + डॉट 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 RN. अच्छा, आता हे E1 E2 प्लसच करायचं का मायनस करायचं बघा. जर सेल्स एकमेकांना असिस्ट करत असतील, हे काय झालं, सेल्स तिन्ही सेल्स एकमेकांना असिस्ट करतायत. असिस्ट करणं म्हणजे काय, मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, परत सांगतो. ही सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा आहे आणि निगेटिव्ह हा आहे ना, कळतंय. मग आता ही सेल करंटला असा पाठवायचा प्रयत्न करते, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. बरं, ह्याच्यामध्ये काय, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, मग ही पण सेल किंवा हा पण सेल, हा पण सेल या करंटला असाच पाठवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे हा पण सेल असा आणि हा पण सेल असा आणि हा पण सेल असा, कारण ह्याचं पण पॉझिटिव्ह असं निगेटिव्ह असं, कळतंय का. म्हणजे हे तिन्ही सेल एकमेकांना असिस्ट करतायत, एकमेकांना मदत करतायत. म्हणून ह्याच्यामध्ये काय, हे जर 5 व्होल्ट असेल, 3 व्होल्ट असेल, 2 व्होल्ट असेल, तर हे किती लिहितो मी, 5 3 8 2 10 व्होल्ट. कळतंय मी काय केलं हे, म्हणजे हे E1 E2 E3 हे असं प्लस येईल, पण ह्याच्यामध्ये जर कुठलीही सेल उलटी असेल, अपोज असेल, उलटी येत, तर मला काय लिहिता येईल. फॉर एक्झाम्पल बघा, आता ह्यालाच मी काय करतो, यातल्या एका सेलला उलटं करू किंवा 2 सेलला उलटं करूयात या, म्हणजे काय, आता हे असं झालं बघा, म्हणजे हे झालं 5 व्होल्ट 3 व्होल्ट 2 व्होल्ट. म्हणजे आता ही 5 व्होल्टचा सेल जो आहे तो त्या करंटला असा पाठवायचा प्रयत्न करेल. अच्छा, हा 3 व्होल्टचा सेल जो आहे तो या करंटला असा पाठवायचा प्रयत्न करेल, आणि हा 2 व्होल्ट पण करंटला असा पाठवायचा प्रयत्न करेल. तुम्हाला कळतंय. अच्छा, म्हणजे असा पाठवायचा प्रयत्न 5 चा आहे आणि मायनस इथं पण 3 आणि 2 5, म्हणजे टोटल ह्याचा EMF काय येईल, 0 व्होल्ट. असाचा नियम नेट काय झाला, 0. तुम्हाला कळतंय. असिस्ट, दिस इज कॉल्ड एज असिस्ट कॉम्बिनेशन आणि दिस इज अपोज. कळतंय का. तर तुम्ही हे असिस्ट आणि अपोजचं लॉजिक घेऊन हे येईल, म्हणजे ह्याच्यातलं कुठलं तरी सेल जर अपोज करणारी असेल, असं जर असेल एखादी सेल, तर काय होईल, हे मायनस येईल ना, E2.
E2 मायनस येईल. हा, पण रेझिस्टन्स मध्ये मायनस नसतं, रेझिस्टन्सचा खातच असतो दरवेळेला. असं नाही, जरी हे ऑपोजिट केलं, जरी मी हे E2 ऑपोजिट केलं तर काय झालं, हे फक्त मायनस झालं. असं नका करू की हे मायनस करा, हे मायनस नाही होणार. रेझिस्टन्स हा रेझिस्टन्सच आहे, तो तुम्ही असा जोडा काय का उलटा जोडा काय, काही फरक नाही पडत. पण बॅटरी तुम्ही अशी जोडली आणि उलटी जोडली मध्ये फरक पडतो ना, तुम्हाला कळतंय, कारण बॅटरी ओके, हे तुम्हाला कळतंय. आता फॉर इक्वल आयडेंटिकल सेल्स एक स्पेसिफिक बघू. आता हे झालं E1 E2 E3 E4, हे सगळे वेगळे वेगळे. फॉर एन आयडेंटिकल सेल्स काय होईल, जर एन सेल्स एकसारखे सेल्स आहेत एन सेल्स, तर ते कसे होतील. मग तेव्हा मी काय लिहितो, आर इक्विव्हॅलेंट आहे आणि हे ठीक आहे, हे प्लस असली आपण तुम्हाला उदाहरण देण्यासाठी केलं मी असं. ओके, आता काय लिहितो मी, आता हे सगळीकडे E1 प्लस E2 प्लस E3 E4 हे सगळं ई होऊन जाईल ना एन टाइम्स, म्हणजे किती राहील एन टाइम्स ई. आणि आर इक्विव्हॅलेंट किती आहे, आर आर हा पण स्मॉल आर पण सगळं आयडेंटिकल आहेत ना, म्हणजे स्मॉल आर पण सगळ्यांचे सारखे, आर प्लस आर प्लस आर प्लस आर एन टाइम्स, म्हणजे दिस बिकम्स एन इंटू आर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कळतंय. ओके, आता ह्याच्यात थेट न्यूमरिकल्स असे येऊ शकतात, 5 व्होल्ट 2 ओहम 3 व्होल्ट 4 ओहम, फाइंड इक्विव्हॅलेंट, हे करता येईल. असं काय एक्झाम्पल मी घेत नाही, मी एक चांगला एक्झाम्पल घेतो, लिहून घ्या. एक्झाम्पल लिहून घ्या. There are n identical cells of EMF E and internal resistance R in series, full stop, out of which out of which if M are reversed, then find E equivalent and R equivalent. कळतंय. बघा, असे एन सेल्स आहेत, असे किती सेल्स आहेत, एन आयडेंटिकल सेल म्हणलं ना तरी, एन आयडेंटिकल सेल्स आहेत. या एन आयडेंटिकल सेल्स मधले एम सेल्स उलटे करून टाकले, एम सेल्स रिव्हर्स केले. एन आयडेंटिकल सेल्स आहेत असे लावलेले, त्या एन सेल्स म्हणजे टोटल किती आहेत, एन सेल्स. ओके, एन सेल्स असताना असा होता ई इक्वल असं होता, असणारच आहे. ओके, आता त्यांनी काय केलं, या एन मधले एम ला उलट केलं, एम सेल्स उलटे झाले. आता काय राहिलं मग मला सांगा, मग त्या केसमध्ये ई इक्वलंट आर इक्वलंट काय झालं, मला सांगा. ई इक्वलंट काय झालं, आता एन मधले एम उलटे झाले, म्हणजे सुलटे किती राहिले, एन मायनस एम, म्हणजे एन मायनस एम इतके सेल्स टाइम्स ई. इतका ईएमएफ एका दिशेने, आणि त्याच्या उलट्या रिव्हर्स तुम्ही किती केले, एम रिव्हर्स केले, म्हणजे एम ई पलटी झाले. जसं मी इथे एक पलटी केला होता ना, असं किती पलटी झाले, आता एम पलटी झाले, म्हणजे असं राहिले इक्विव्हॅलेंट. का माझ्या थोडा सिम्प्लिफाय करता येईल का, ई इक्विव्हॅलेंट किती येईल मग ह्याला, हे एन मायनस 2 ME असं येईल. बघा, कळतंय. येस, हा झाला ई इक्विव्हॅलेंट. व्हॉट विल बी आर इक्विव्हॅलेंट. तुम्ही सेल्स टर्मिनल्स उलटे ठेवा, सुलटे ठेवा, असिस्टिंग ठेवा, अपोजिंग ठेवा, कसंही ठेवा, शेवटी आर तरी आर आहे ना. तुम्ही आर असा लावला काय आणि उलटा लावला काय, शेवटी ते करायचंच काम करणार आहे तो. त्यामुळे आर मध्ये काहीही फरक पडणार नाही. तुम्ही एन सेल्स मध्ये एम जरी पलटी मारले तरी आर मध्ये काही फरक पडणार नाही. आर इक्विव्हॅलेंट तो आहे तसाच असणार आहे, दॅट विल बी एन टाइम्स आर. तुम्हाला हे कळतंय.